आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबईमध्ये पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता। मोसमी वारं 2 दिवस आधीच मुंबईत दाखल झाल्यानं 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार। विविध अभ्यासक्रमांसाठी यंदा 2,50,453 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी। मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल। लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची बीकॉम प्रवेशाला सर्वाधिक पसंती। डोंबिवली एमआयडीसी कंपनी स्थलांतराबाबत उपसमिती 20 जूनपर्यंत कृती आराखडा सादर करणार। अहवालानंतर कंपन्या स्थलांतराबाबत निर्णय घेणार, पालिका आयुक्तांची माहिती। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे शहरामध्ये लागलेल्या होर्डिंगची माहितीच नाही। माहिती मागितली असता ठेकेदाराची माणसं माहिती देत नसल्याचा मनसेचा आरोप। वरळी शिवडी मार्गिकेतील प्रभादेवी पुलाचा तिढा सुटणार। आराखडा पुढील मुंबई महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर। मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेनं सुरक्षा रक्षकांना सुविधा द्याव्यात। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी आता महामार्ग वाहतूक व्यवस्थापन व्यवस्था राबवण्यात येणार। बेशिस्त वाहन चालकांवर थेट कारवाई होणार। नावाशेवा बंदरातून गेल्या 10 दिवसांमध्ये 300 मेट्रिक टनाहून अधिक सुपारी सीमाशुल्क विभागाकडून जप्त केलेल्या सुपारीची किंमत 15 कोटी रुपये।